सोलापूरच्या चादरीनं देशाच्या नकाशात सोलापूरची ओळख निर्माण केली. उद्योगांचं, मेहनती कामगारांचं शहर, खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारं शहर. शेंगाची चटणी, कडक भाकरी म्हटलं की सोलापूरची हमखास आठवण होते. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा, महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल रखुमाईचं पंढरपूर, स्वामी समर्थांचं अक्कलकोट ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, ज्वारीचं कोठार, संतांची भूमी अशी ओळख मिरवणारा मंगळवेढा, गिरणगाव म्हणून जगभरात मिरवणारा सोलापूरचा कापड उद्योग. रेल्वे मार्गानेही सोलापूरला देशातील अनेक महानगरांना जोडलंय. मराठी, कन्नड आणि तेलुगू या तिन्ही भाषिकांची लक्षणीय संख्या असलेलं, त्यातही लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं कन्नड भाषेचा मोठा प्रभाव असलेलं सोलापूर. मात्र सोलापुरी चादरीच्या उद्योगात मंदी आहे. बीडी कामगारांचेही प्रश्न तसेच आहेत. गिरणगाव म्हणून ओळख असणाऱ्या याच सोलापुरात अनेक मोठ्या मिल्स बकाल आणि बंद अवस्थेत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं तरुणांचं हैदराबाद, मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय. सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनीचं पाणी अजूनही अनेक तालुक्यात पोहोचलेलं नाही. उडान योजनेत निवड झाली असली तरी तांत्रिक कारणाने सोलापूरची विमानसेवा अजूनही बंदच आहे. सोलापूरची विमानसेवा आणि पाणी प्रश्न केव्हा मिटणार या प्रतीक्षेत सोलापूरकर आहेत. आपले प्रश्न सोडवणारा खासदार सोलापूरकरांना हवाय. सक्षम असा खासदार सोलापूरला मिळालेला नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा खासदार त्या ठिकाणी सोलापूरमध्ये होता. त्यांनी सोलापूरचं कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी भाजपचा खासदार या ठिकाणी कार्यरत आहेत, पण त्यांनी देखील या सोलापूरला काही काम केलेलं नाहीये. लायकीचीच माणसं नसणारे लोक मागच्या 2 टर्मात खासदार झालेले आहेत आणि ते आले कुठं, गेले कुठं, प्रचारात जे दिसले त्याच्यानंतर 5 वर्षात यांचं कार्यालय कुठं हे सुद्धा आम्हाला माहित नाही. सोलापूरकरांना संत गतीने सोलापूरची प्रगती होती आहे. बाकी शहरं पुढे निघून गेली आहेत. तर मला वाटतं की जो पण खासदार निवडून येईल त्यांनी पक्ष, प्रांत, भाषा आणि जातपात हे बाजूला ठेवून तुम्ही पुढे जाऊन विकास कामं केली गेली पाहिजे. सोलापूर हा तसा काँग्रेसचा गड. सोलापूरचे खासदार सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री, लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदं भूषवली. मात्र 2014च्या मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेंचाही निभाव लागला नाही. 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. भाजपच्या डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5,24,985 मतं मिळवत बाजी मारली. सुशीलकुमार शिंदेंचा 1,58,608 मतांनी दारुण पराभव केला होता. तर यावेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मतं मिळाली होती. प्रकाश आंबेडकरांमुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. सोलापुरात यंदा मात्र हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. सुशीलकुमार शिंदेंऐवजी आता त्यांची लेक आणि विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपनेही प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंच्या रूपाने तगडा उमेदवार दिलाय. विधानसभेत आक्रमक चेहरा म्हणून राम सातपुतेंची ओळख. ऊसतोड कामगाराचा मुलगा ते भाजप आमदार असा राम सातपुतेंचा प्रवास. सोलापूरकर विसरलेले नाहीये की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले. त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील. गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात. भाजपने खूप मोठा विश्वासघात केलाय किंवा फसवलंय लोकांना. आणि सोलापूरचे विषय असतील, पाण्याचा असेल, एअरपोर्टचा असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, आरक्षणाचे विषय असतील, भाजपने फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवलाय. सोलापुरात आता 3 टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात 1 टर्म आमदार असणाऱ्या राम सातपुते अशी लढाई रंगणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षांचे आमदार आहेत. त्याचा फायदा सातपुतेंना होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्येही भाजपा सोलापूरमध्ये विजयाची नोंद करत हॅट्रिक साजरी करणार का, की प्रणिती शिंदे विजय साकारत काँग्रेसला मतदारसंघ परत मिळवून देणार आणि वडिलांच्या पराभवाचं ऊट काढणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.